ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म बॉडी आणि मेंटल व्हेकल. तर जे अगदी थीन संस्कार असतात, जे आपण म्हणजे जे स्वप्नामध्ये येणं आणि जाणं संस्कार किंवा जे आपण स्वप्न बघतो तर त्याचे संस्कार का फॉर्म होत नाही, कारण त्यावेळेस ग्रॉस बॉडीच्या माध्यमातून ते एक्सप्रेस केल्या जात नाही किंवा उपभोगल्या जात नाही, खर्चल्या जात नाही. तर त्यावेळेस आपण सूक्ष्मच्या माध्यमातून ते वापरतो, तर ते झाले थीन संस्कार, त्याच्यामुळे ते आपल्याला बाध्य होत नाही. पण ग्रॉस बॉडीवर जसे बाबांनी म्हटलं की लेट द थॉट्स कम अँड लेट इट गो बट डोंट पुट इन टू ऍक्शन. कारण ऍक्शन कृती झाली ती बोलण्यातून असो वागण्यातून असो, त्या कृतीतून तुम्हाला अत्यंत बंधनकारक संस्कार निर्माण होतात, ते तुम्हाला भोगून द्यावेच लागतात, त्याचं बंधन पक्क होतं. आणि बेसिकली संस्कार म्हणजे काय बाबांनी म्हटलं म्हणजे माइंड इट इज अ बंडल ऑफ संस्कार. हे सगळं बंडल जे आहे मनामध्ये स्टोर्ड असतं, मेंटल बॉडीमध्ये असतं. आणि या संस्काराचं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन साठी स्थूल बॉडी लागतं, म्हणून स्थूल संस्कार जे आहे ते घट्ट होतात. आपण जे खर्च करतो किंवा आधीचे जे अक्वायर केलेले आहे तर नवीन संस्कार होऊ नये यासाठी बाबांनी स्पेसिफिकली तुमच्याकडनं कर्म होऊ द्या नका, तुम्ही ते कंट्रोल करा. लेट द थॉट्स कम अँड लेट इट गो, हे बाबांचा जो संदेश आहे खूपच मोलाचा आणि अत्यंत महत्वाचा आहे. कारण याच्या माध्यमातून नवीन संस्कार निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबल्या जाईल. आपण जर कृती केली तर निश्चितच आपल्यावर ते संस्कार पक्के होऊन घट्ट बसतील. त्याच्यामुळं त्यांनी जे म्हटलं आणि या पुस्तकामधून जे आपल्याला जी माहिती मिळाली ती अत्यंत करेक्ट आहे. संस्कार नवीन न फॉर्म होण्यासाठी कृती होऊ देऊ नये. आणि म्हणूनच बाबांनी जे माइंड आणि हार्टचं जे बॅलन्स म्हटलेलं आहे की थॉट्स येऊ द्यायचे, कारण बाबांनी म्हटलं यू आर नॉट स्टोन्स अराउंड मी, असे बाबा म्हणायचे. तुम्ही काही दगड नाही आहेत, तुम्ही मनुष्य आहात, त्यामुळे तुम्हाला थॉट्स येणारच. लेट द थॉट्स कम अँड लेट इट गो. थॉट्स येऊ द्यायचे, थॉट्स जाऊ द्यायचे, म्हणजे तुम्हाला नवीन संस्कार ऍडिशनल तयार होणार नाही. पण तुम्ही कृती केली की निश्चितच संस्कार तयार होणार. मला असं वाटतं मी सांगायचा प्रयत्न केला. जय मेहर बाबा. नाही नाही, छान सांगितलं, तेच हवं होतं. थँक्यू गांगडे सर. कारण इथे त्यांचं असं म्हणणं आहे की बरेच लोक आजकाल म्हणतात की प्रतिभा रवाळे कंपॅनियन मोड तुम्ही कशासाठी वापरता? प्रतिभा रवाळे, काही गरज नाही कंपॅनियन मोडची. म्हणजे तुम्ही त्याचा काही वापर करता का? आम्हालाही शिकवा काही असेल त्याचं स्पेसिफिक. तर आता जॉईन झाल्यात प्रतिभा रवाळे. तर आता हा जो मुद्दा इथे आहे की अहंकारी मनाला पाहिजे ते स्वातंत्र्य नाही. जे काही पास्ट इम्प्रेशन आहे त्याचप्रमाणे आपलं इकडे होणार, जे काय होणार ते, हा एक त्यांचा सांगण्याचा भाग आहे. आणि त्यातून सोडवणूक करण्यासाठी, कारण ते जे त्यांनी मागे घोड्याचा वृत्तांत दिला आणि घोड्या गाडीचा, की आपल्या हातात नाहीये ते, मागच्या संस्कारांच्या हातात सगळं आपले, त्या काय म्हणतात घोड्याच्या नाकात नसतं ते घातलेलं, ते कंट्रोल ते करतात. मग त्याच्यावरती इलाज म्हणून बाबांनी सांगितलं की मनात विचार येणं म्हणजे ते मागचे संस्कार खर्च होणं, पण त्याच्यावरती तशी ऍक्शन न करणं हे आपलं. मेहर प्रसाद निमजे, तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही काहीतरी टाकलंय त्याच्यामध्ये. मी तेच म्हणत आहो की जे आपले जे संस्कार येतात ते आपण कंट्रोल नहीं कर सकते अपन, जबकि अपना ये सब कुछ पता है हमें कि इस सोल्यूशन का ये तरीका है, लेकिन उसको बाद में भी हम कंट्रोल नहीं कर सकते, हम एक्सप्रेस करके रहते ही रहते। उस टाइम में हमें क्या करना चाहिए? नहीं, कोशिश करते रहना है। और गलत अगर कहीं किसी बार कुछ चीज हो भी गई, जैसे की देखो की बाबांचं नाव घ्यायचं राहून गेलं, परत सुरू करा, आठवण येईल तेव्हा. कधी एकदम आपण क्रोध केला, ज्याच्यावर रागवलं, शक्य असेल तर जाऊन माफी मागावी, परत क्रोध करणार नाही याचा प्रयत्न करावा. टू एअर इज अ ह्युमन, चुका होणं स्वाभाविक आहे, कारण तो संस्कारांचा प्रभाव इतका जबरदस्त असतो बाबा सांगतात. म्हणून ते होणार, पण ते करत राहणं, त्याला करेक्ट करत राहणं, चुकलं तरी हे आपलं काम आहे. आणि त्याच्यातनं बाबांचं नाव घेणं, बाबांची आठवण करणं. म्हणून बाबा सांगतात ऑलवेज थिंक अबाउट मी. त्यांनी हे इतरांना नाही सांगितलं, पण मेहराश्रम प्रेमाश्रमच्या मुलांना सांगितलं, रेमेडीज सांगितल्या. थिंक अबाउट मी कॉन्स्टंटली, सतत केवळ माझाच विचार करा. रिमेंबर मी, माझी आठवण करा.
टेक माय नेम कॉन्स्टंटली, माझं नाव सतत घ्या. हे जे सगळं त्यांनी त्रिसूत्री सांगितली की त्याचा फार उपयोग होतो. बाबांनी स्वतःही सांगितलं की माझ्यापेक्षा माझ्या नामात शक्ती आहे, मी स्वतः पण माझं नाव घेत असतो. आता पुढे जाऊया आपण. पेज 91 आहे. विश्वव्यापी मनाचे खरे स्वातंत्र्य म्हणजे जे सद्गुरू किंवा अवतार आहेत त्यांचं मन कसं असतं? विश्वव्यापी मन असतं. त्यांचं जे सामान्य मानवी मन नसतंच. दॅट हॅज बिकम अ युनिव्हर्सल माइंड. तर त्या मनाला कसं स्वातंत्र्य आहे? अहंकारी मनापेक्षा विश्वव्यापी मनास मात्र खरे स्वातंत्र्य असते. सद्गुरू आणि अवतार त्यांना हवं तसं ते कार्य करू शकतात. आपण माणूस जरी संस्कारांनी बांधलेला असला तरी सद्गुरू किंवा अवतार संस्कारांनी बांधलेले नसतात, कारण त्यांचे संस्कार ते संपलेले असतात. मानवी संस्कार जे आहेत ते संपलेले असतात. विज्ञानी आणि योगायोग संस्कारांवर त्यांचं कार्य चाललेलं असतं आणि त्याही संस्कारांनी ते बांधलेले नसतात. त्यांचं कार्य करण्यास ते स्वतंत्र असतात. संस्कारात स्वतः निवड करून ते मन त्याचा आविष्कार करते. निवड करण्याचे त्यास पूर्ण स्वातंत्र्य असते. अहंकारी मनही निवड करते. आपणही निवड करतो. सिनेमाला जायचं की भजनाला जायचं ही आपल्या मनाची निवड आहे. आता बऱ्याचदा ती निवड काय करेल की पूर्वीच्या संस्काराचा प्रभाव असेल तर त्याचा तो खिचाव इतका असतो, लोभ, आकर्षण, की तो काय करता, काय ते लाईव्ह लेक्चर ऐकायचं, जाऊ दे ना आपलं, जाऊया मॉलला, जाऊया पिक्चरला, जाऊया फिरायला, बघू नंतर. रेकॉर्डिंग कधी टाकले जात नाही, कधी बघितलंही जात नाही पूर्ण. तर तिथे त्या मनाचा वाळू आपल्या हातात घेऊन त्याला आवर घालणं आणि निवड करणं की योग्य माझ्या आध्यात्मिक हितासाठी काय योग्य आहे हे स्वातंत्र्य असतंच. तिथे आवर घालून त्याच्यावरती त्याचं नियंत्रण करणं म्हणजेच त्याला बाबांनी सांगितले की विवेकपूर्ण विरुद्ध क्रिया. म्हणून बाबा मंडळींना सांगते, मनीमाई सांगतात की बाबा आम्हाला सांगायचे, जे तुम्हाला वाटतं ते करू नका. जे प्रचंड वाटतं की मला आता झोपायचंय तर नाही झोपायचं. जे तुम्हाला वाटतं ते करू नका, पण जे तुम्हाला वाटत नाही ते करा. तुमची इच्छा नाहीये खायची, पण मी सांगतो ना आता खा तर खा. हे मनीमाईंनी दिलेलं आहे त्यांच्या जॉयस पाथ मध्ये. म्हणजे अशा पद्धतीने निवड करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. अहंकारी मनालाही ते स्वातंत्र्य असतं, पण आला इथे आता. ही निवड त्या अज्ञानातून आणि सीमित क्षेत्रातच करू शकते. मर्यादा आहे त्याला. मर्यादित स्वातंत्र्य म्हणजे खरे स्वातंत्र्य नाही. जे लिमिटेड आहे, मर्यादित आहे स्वातंत्र्य, ते स्वातंत्र्य म्हणजे त्याला स्वातंत्र्य म्हणताच येत नाही. त्या पोपटाला म्हणायचं पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात तू उड असं म्हणण्यासारखं ते स्वातंत्र्य आहे. अहंकारी मनाचं जे स्वातंत्र्य आहे निवड करण्याचं, ते कसं आहे? पिंजऱ्यात पोपट टाकायचं आणि त्याला म्हणायचं तू उड आता पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात, असं ते स्वातंत्र्य आहे. ते दिखाऊ स्वातंत्र्य होय. कठाळे काका बोला, काय बोलायचं तुम्हाला? तुमचा हँड रेज आहे, फक्त पटकन माईक ओपन करून बोला. जय बाबा. पुढे जाऊया. सामान्य संस्कार आणि दैवी संस्कार या दोहोत तुलना. डिव्हाइन संस्कार आणि सामान्य किंवा भौतिक किंवा मानवी संस्कार. साक्षात्कारी व्यक्तीचे अमर्याद स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य होय. सद्गुरूच्या प्रभावशाली आणि क्रियाशील स्वातंत्र्यामध्ये आत्मस्वरूप सत्य विश्वव्यापी मनाच्या दैवी संस्कारातून आविष्कृत होत असते. आता हे थोडं किचकट वाक्य आहे म्हणून आपण त्याला तोडून परत बघू. सद्गुरूच्या प्रभावशाली आणि क्रियाशील स्वातंत्र्य. सद्गुरूला कसं स्वातंत्र्य आहे? त्याचं विश्वव्यापी युनिव्हर्सल माइंड आहे. तो पूर्ण स्वतंत्र आहे. तो संस्कारांनी बांधलेला नाही. आता त्याचं जे स्वातंत्र्य आहे, त्याचं जे विश्वव्यापी मन आहे, त्या विश्वव्यापी मनाच्या माध्यमातून त्याचं सद्गुरूचं स्वातंत्र्य दैवी संस्कारातून आविष्कृत होत असते, म्हणजे प्रगट होत असतं. दैवी
मानवी संस्कार नाही राहिले आता. त्यांचे संस्कार भौतिक संस्कार नाही, मानवी संस्कार नाही. मग त्यांचे संस्कार कसे आहे आता? डिवाइन, दैवी संस्कार आहे. त्या दैवी संस्कारांच्या मार्फतच, युनिव्हर्सल माइंडच्या मार्फत त्यांचं सद्गुरूचं जे स्वातंत्र्य आहे ते प्रगट होत. कारण ते आध्यात्मिक सत्याच्या बाहेर जात नसतात. ते ईश्वर आहे, त्याच्या बाहेर कुठे जाणार? ते पूर्णपणे त्या सत्यास धरून असतात. त्यांचे कार्य दैवी आणि नवनिर्माणक असते. ते व्यावहारिक ध्येयाने अथवा ध्येयाच्या अंशाने मर्यादित नसते. व्यवहाराची कड त्याला नसते. परंतु अहंकारी मनाचे सामान्य बाधक संस्कार हे सतत स्वार्थावर प्रहार करतात आणि स्वतःचे साफल्य मिळवण्याच्या मागे असतात. आता सद्गुरूचं जे कार्य असतं ते कसं होतं? त्याला स्वातंत्र्य आहे. विश्वव्यापी मनाच्या द्वारे, दैवी संस्काराद्वारे सद्गुरूचं स्वातंत्र्य प्रगट होतं. परंतु सामान्य माणसाचं मानवी संस्कारामध्ये ते बांधलेलं आहे, त्याला पुरेसं स्वातंत्र्य नाही. आणि मानवी संस्कारात बांधल्यामुळे ते स्वार्थी असतं, अहंकारी असतं आणि तो स्वार्थ तो सफल करणं हेच त्याचं उद्दिष्ट असतं. स्वार्थावर ते सतत आपली जुलमी सत्ता गाजवतात. त्यामुळे हे बाधक संस्कार किंवा मानवी संस्कार किंवा भौतिक संस्कार क्रियाकुशलतेत आणि नवनिर्मितीत अमर्यादपणे मर्यादित असतात. ते कसे असतात? मर्यादित असतात. म्हणजे त्याला सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे मानवी मनाला किंवा आपल्याला किती स्वातंत्र्य आहे? पिंजऱ्यातल्या पोपटा इतकंच स्वातंत्र्य आहे. ह्या दांडीवरून उचल, इकडे बस, इथून उचल, तिकडे, तिथल्या तिथे फिरण्या इतकंच स्वातंत्र्य त्याला आहे. तरीही त्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे. पेज नंबर 92. प्रकारातील भेद. दैवी संस्काराचे ठसे जीवनास क्षीण करणारे नसतात, तर संवर्धक असतात. आध्यात्मिक संस्कार चांगले, ते वाढत ठेवणं हे आपलं काम. ते जीवनास संकुचित करणारे नसतात, तर विस्तारित करणारे असतात. जीवन त्याच्यामुळे लिमिटेड होत नाही, तर विस्तारत जातं. नोबल माइंड म्हणून म्हणतात. दयाशील, क्षमाशील, क्रियाशील, उदार हे सगळे चांगले गुण का मानले? त्यामुळे ते विस्तारित होतं जीवन. ते विश्वव्यापी मनास पूरक असतात. आता हे सद्गुरूच्या बाबत सांगितलेलं आहे. जे युनिव्हर्सल माइंड आहे त्याच्यासाठी ते हितकारक असतात. या उलट सामान्य बाधक संस्कार जीवनास क्षीण, दुबळ करणारे असतात. ते जीवनाचा सामान्य संस्कार, भौतिक संस्कार जीवनाचा संकोच करतात. दैवी संस्कार आणि सामान्य बाधक किंवा भौतिक मानवी संस्कार यातील फरक केवळ तारतम्याचा नसून गुणात्मक आहे. मानवी संस्कार, दैवी संस्कार. दैवी संस्कार कसे असतात? की जीवन विस्तारित करणारे असतात, नवनिर्मिती करणारे असतात. ते दैवी संस्कार युनिव्हर्सल माइंडद्वारे प्रगट होतात. तिथे अहंकार, स्वार्थ नसतो. मानवी संस्कार कसे असतात? बंधनकारक असतात. अहंकारी मनाकडून ते केलेले असतात, स्वार्थमूलक असतात. हा म्हणून दैवी संस्कार आणि मानवी संस्कारांमधला फरक हा गुणात्मक आहे. क्वांटिटेटिव्ह नाही, क्वालिटेटिव्ह फरक आहे. या फरकाप्रमाणेच दोहोच्या स्वातंत्र्यातील फरक तारतम्याचा नसून गुणात्मक आहे. दैवी संस्कारांचं स्वातंत्र्य आणि मानवी संस्कारांचं स्वातंत्र्य हे कसं आहे? गुणात्मक आहे. दोन्ही प्रकारच्या संस्कारांची कार्यकुशलता आणि नवनिर्मिती. सर्वसामान्य संस्कार हे कार्याच्या संबंधात अत्यंत मर्यादित असल्यामुळे त्यांच्या कार्याचा क्वचित पर्वतप्राय परिणाम जरी आढळला तरी त्यास मुळीच किंमत नाही. नवनिर्मिती करण्याची त्यांची क्षमता अत्यंत मर्यादित असते. नसते असं नाही,
निवडीचं स्वातंत्र्य असतं, नवनिर्मितीची क्षमता असते, पण मर्यादित आहे म्हणून मर्यादित असते. ते खरोखर काहीही निर्माण करू शकत नाही. पूर्वी जे अनुभवले असेल तेच त्यांच्यामुळे अस्तित्वात येते. एवढेच की वेळोवेळी तो आविष्कार संदर्भानुसार सद्गुरू आपले कार्य करत असतो. ते संस्कार नवनिर्माण करणारे असतात, कारण ते जगात जे काही प्राप्त करतात ते अनंत सत्याकडे नेणारे असते, म्हणून त्यास अपार मोल असते. जे सद्गुरू जे काही करतात ते अत्यंत मोलाचं असतं, कारण ईश्वर साक्षात्कारापर्यंत ते नेणारं असतं. खरी निर्मिती आणि दैवी कृपेचे गूढ. सद्गुरूचे दैवी संस्कार आत्मसाक्षात्कार होण्यास सहाय्य करतात. इतरांना त्याला आत्मसाक्षात्कार झालेलाच असतो. आता त्यांचे जे सद्गुरूचे डिव्हाइन संस्कार आहेत, दैवी संस्कार आहेत, ते इतरांना ईश्वर साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात किंवा गॉड रिअलायझेशन साठी मदत करतात. त्याकरता वेळेचे बंधन नसते. सद्गुरूचे एखाद्या सद्गुरूंनी जर एखाद्या जीवात्म्यावर कार्य सुरू केलं तर कदाचित याच जन्मात त्याला ईश्वर साक्षात्कार मिळेल, गॉड रिअलायझेशन मिळेल असं नाही, पुढेही कधी मिळेल, पण त्याचा मार्ग सुरू झालेला असतो. सद्गुरूचे कार्य पूर्वीच्या कृतीची पुनरावृत्ती नसते, तेच ते नसते. नवीन संदर्भात नवीन भासणारे ते जुने कार्य असते. नवीन संदर्भात नवीन भासणारे ते जुने कार्य नसते. ती प्रत्येक वेळेला नवीन असतं, नवनिर्मिती म्हणून त्याला म्हटलेलं आहे. पूर्वी सृष्टीत घडले नसेल अशा चमत्कारिक स्वरूपाचे ते असते. जितक्या चमत्काराच्या तितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती वेगवेगळ्या घटना. म्हणून बाबांनी सुद्धा सांगितलं, जेव्हा ईश्वर साक्षात्कार किंवा फना फना फिल्ला बका बका फिल्ला मध्ये प्रत्येकाचा अनुभव, जितक्या व्यक्ती तितके अनुभव आहेत, तितके विविध प्रकारचे आहे, ते वर्णन करू शकत नाही. बाबांनी सांगितलं मिथ्या सृष्टीतील तो सत्याचा नवा अवतार असतो. सद्गुरूचे ते मुक्त कार्य. कुठलं कार्य? नवनिर्मितीचं. म्हणजे द्वैत सृष्टीतील अनंत ब्रह्माची एक झलक होय. म्हणूनच आपण बघतो की कालचं जग आज नाही. भौतिक दृष्टीने सुद्धा जर म्हणायचं म्हटलं तरी किती विविध वैविध्य संपन्न आहे. इव्हन वेगवेगळ्या कीटक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, व्हायरसेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, झाडी वेगवेगळ्या प्रकारचे, जलचर वेगवेगळ्या प्रकारचे. हे जे नाविन्य आहे, हा जो बदल आहे, तो त्याचं कारण आहे. या प्रकारे सद्गुरूच्या माध्यमातून परमेश्वरी कृपेचे गूढ अवतरत असते. पुढे अध्यात्म. काय कळलं नाही तर सांगा, मी सरळ वाचत चालले. आता पूर्वी आपण हे सुरू केलं पुस्तक तेव्हा तसं. अध्यात्म, इच्छानाश, अत्यंत महत्वाचं. ज्यास खऱ्या अध्यात्माची आस्था आहे त्याने भौतिक दृष्ट्या निरीच्छ झाले पाहिजे. कसलीही इच्छा नको. त्याने दैवी इच्छेचा स्वीकार केला पाहिजे. जे घडतं ते दैवी इच्छा म्हणून आनंदाने स्वीकार केला पाहिजे. ती इच्छा आपल्या मनाला रुचणारी असो, म्हणजे आवडणारी असो अथवा नसो, त्यास ती नाकारता येणार नाही. अहंकाराचा नाश तो हाच. अट्टाहास नको की असंच व्हायला पाहिजे, किंवा असं झालं नाही तर हे का झालं नाही, तसं केलं तर ते का केलं, हे का झालं, हे का झालं नाही, हे माझ्याच बाबतीत. हा एक अट्टाहासच नसायचा. जे आहे ते आलेलं आहे ते आपसूक सहज तसंच्या तसं स्वीकृत करायचं, ऍक्सेप्ट करायचं. तिथं खळखळ करायची नाही. म्हणून एक सुंदर लोक सांगतात, माझी एक क्लार्क होती, एलिझाबेथ नाव तिचं, ऑडिट डिपार्टमेंटला असताना मुंबईला कप्परेला. तिचं मला फार आवडलं तिचं वाक्य. ती म्हणायची, टेक लाईफ ॲज इट कम्स. आणि मग मला आठवलं की नदीचा खळा हा प्रवाह कसा असतो, नदी कशी वाहते,
तसं जीवन वाहू द्यायचं. त्याच्यात फार ज्याला म्हणतात अट्टाहास नको. याचा अर्थ असा की स्वेच्छेने काहीही मागायचे नाही. मनाचे कार्य आपल्या इच्छेनुसार व्हावयास नको. आणि पूर्वीचे बाबा प्रेमी खरंच असे होते. त्यांचं काही मागणं नसायचं. फार सुंदर मुशीद बाबांनी त्यांना घडवलं होतं. मनुष्यास गुंगीचे औषध दिल्यामुळे त्याच्यावर औषधाचा परिणाम घडतो तेव्हा, अथवा त्याला भोवळ म्हणजे चक्कर किंवा मिरगी येते तेव्हा त्याच्या मनाचे कार्य थांबते. परंतु अहंकाराच्या नाशात तसे घडत नाही. जेव्हा सेपरेटिव्ह इगो नष्ट होतो किंवा खऱ्या इगोमध्ये परावर्तित होतो त्यावेळेला भोवळ येत नाही, पण तिथे जशी अवस्था असते तशी मनाची अवस्था असते. अहंकाराच्या नाशात मनाचे कार्य आतील स्तरावर जाते, इंटरनल चालतं त्यांचं. अहंकाराचा नाश म्हणजे गुंगी नव्हे, किंवा गुंगी म्हणजे अहंकाराचा नाश नव्हे. इथे 2 हँड रेज आहे, सगळे सिनियर लोक आहे. केशव कुवारे सर, काय म्हणायचंय तुम्हाला? माईक ओपन आहे, तुम्ही ओपन करून बोलू शकता. जय बाबा. तुम्ही माईक ओपन केलात, बोला सर. केशव कुवारे सर, तुमचा हँड रेज आहे, बोला. पुढे जाऊया. औषधीचा परिणाम. औषधामुळे किंवा कोणत्याही बाह्य गोष्टीमुळे अथवा मोहनिद्रेसारख्या प्रकारामुळे मनाचे कार्य जेव्हा थांबते तेव्हा गाढ झोप लागल्याप्रमाणे स्थिती होते. झोपेत मनाचं कार्य चालतं का? नाही, बंद असतं. सबकॉन्शियस माइंड मधून मग ते जे अर्धसूक्ष्म संस्कार आहेत त्यांना आपण अनुभवतो, म्हणजे स्वप्नावस्था. पण जी गाढ निद्रा असते त्यात मनाचं कार्य पूर्ण थांबलेलं असतं, एकदम स्तब्ध असतं. हिप्नोटाइज त्याला म्हटलेलं आहे. हिप्नोटाइज जर केलं तर त्यात कशाचेच भान नसते. परंतु आध्यात्मिक क्रियेमुळे अथवा योग्य क्रियेमुळे जेव्हा मनाचे कार्य थांबते, मन स्तब्ध होत आणि फार सुंदर अवस्था असते, तेव्हा तो प्रकार वेगळा असतो. त्यावेळी वरच्या स्तरावरची जाणीव असते. त्या अवस्थेत सत्याची ओळख होते. वरच्या स्तरावरील त्याची क्रिया चालू असते. एकात्मता. आत्मा इथून तिथून एक अखंड सत्य आहे. त्याचे मोजमाप करता येत नाही, त्याचे अनेकत्व नाही, त्याचे विभाजन होत नसते. पुन्हा बाबांनी आत्म्याचे सगळे वैशिष्ट्य संपूर्ण इथे थोडक्यात सांगितले. तो इंडिव्हिजिबल आहे, त्याचे तुकडे करता येत नाही आत्म्याचे. आत्मा एकच आहे, अनेक नाही आहे. तो अमर्याद आहे, त्याला मोजता येत नाही. तो एकच अखंड सत्य आहे. तो व्यक्तिनिष्ठ अथवा अव्यक्तिनिष्ठही नाही. पर्सनलाइज्ड, इम्पर्सनलाइज्ड, ईश्वरासारखं. जेव्हा ईश्वर अवतार म्हणून होतो तेव्हा तो व्यक्तिनिष्ठ म्हणू शकतो, पर्सनलाइज्ड. पण आत्मा जो आहे तो व्यक्तिनिष्ठ किंवा अव्यक्तिनिष्ठही नाही. तो निर्गुण आहे. असे असले तरी त्याची अभिव्यक्ती विश्वात, आणि तो काही दिसत नाही डोळ्याला, निराकार आहे. असे जरी असले तरी त्याची अभिव्यक्ती म्हणजे प्रगट होणं विश्वात सर्वत्र होत असते. म्हणजे तुमचे आम्ही सगळे जीव जेवढे आहेत ते म्हणजे आत्म्याचं प्रगटीकरण. पथविभिन्नता म्हणजे वेगवेगळे मार्ग. अवर्णनीय अशा पारलौकिक अवस्थेतील, आपण मागच्या वेळेला पारलौकिक जाणीव हे प्रकरण बघितलं होतं. अवर्णनीय अशा पारलौकिक अवस्थेतील सत्याचा साक्षात्कार होणे हे आध्यात्मिक परिश्रमाचे अंतिम साध्य आहे. ध्येय काय आहे? गॉड रिअलायझेशन. त्याला त्यांनी सत्याचा साक्षात्कार म्हटलेला आहे. गॉड रिअलायझेशन म्हणजे काय? तिकडच्या जगाची, ईश्वराच्या जगाची जाणीव होणे. ते जग आहेच,
ते कुठे नष्ट नाही झालेलं, पण आपल्याला आता ते जाणवत नाही, नाही का? अगदी खूप बर्फ पडलाय, थंडीचा प्रदेश आहे आणि तिथे अगदी खूप गरम कपडे घालून जर गेलो तर थंडी जाणवेल का? नाही. तसंच जेव्हा संस्कार नष्ट होतील तेव्हा ती पारलौकिक जाणीव होईल. ती कधी? आध्यात्मिक परिश्रम केल्यानंतर. आता आध्यात्मिक परिश्रमात काय काय येतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याकरता विभिन्न मार्ग आहेत, पण अंतिम साध्य तेच आहे. सगळ्यांचं साध्य एकच आहे, गॉड रिअलायझेशन, पण मार्ग भिन्न भिन्न आहे. कुणीही चूक किंवा कुणीही बरोबर नाही आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, क्षमतेनुसार, स्वभावानुसार, संस्कारानुसारच तो मार्ग अनुसरणार आहे. तशीच बुद्धी त्याला त्याचा परमेश्वर देणार आहे, सद्गुरू तशीच वाट त्याला दाखवणार आहे. एकाला एक मार्ग सापडला, त्यांनी ते केलं म्हणून इतरांनी त्याचं अनुकरण करायचं नाही. म्हणून बाबांनी सांगितलं अध्यात्मात अनुकरणही करायचं नाही, स्पर्धाही करायची नाही आणि कधी कॉपीही करायची नाही, अपेक्षा तर मुळीच ठेवायची नाही. साधकाने प्रामाणिकपणे उन्नतावस्थेतील शुद्ध जाणीवेप्रमाणे वर्तन ठेवावे. जशी जाणीव असेल तसं शुद्ध वर्तन त्याने प्रामाणिकपणे ठेवायचं. त्याच्या मार्गातील त्याचा अनुभव वेगळा, दुसऱ्याचा अनुभव वेगळा. त्याला तो अनुभव आला म्हणजे मला आला नाही अशी अपेक्षा करायचीच नाही आणि दुःखी व्हायचं नाही. त्याचे संस्कार वेगळे आहेत. समाधीवर प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, त्यामुळे एखाद्याला एखादा अनुभव आला म्हणजे आपल्याला तो अनुभव यावा अशी अपेक्षा कधी करायची नाही. त्याच्या मार्गातील तपशील त्याच्या प्रवृत्तीनुसार, अभिवृत्तीनुसार, अभिच्छेनुसार, इच्छेनुसार अथवा परिस्थितीनुसार राहील, भिन्नता राहील. अन्य सृष्टी. अध्यात्माच्या मार्गाचा आशय म्हणजे या भौतिक जगाचा त्याग नव्हे. बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड. ह्याच्यातच राहून ईश्वर शोधायचा आहे, यातही ईश्वर आहे. अथवा अन्य सृष्टीत कुठे जाऊन प्रवेश करायचा का? ईश्वराला शोधायचं, अध्यात्म मार्ग अवलंबायचा, ईश्वर साक्षात्कार प्राप्त करायचा, ईश्वराशी मिलन झालं पाहिजे, ईश्वराशी दर्शन झालं पाहिजे. म्हणजे दुसरीकडे कुठे जाऊन करणार आहे का आपण? या विश्वात तो भरून आहे ना, या विश्वात सुद्धा तो सर्वत्र भरून आहे. म्हणजे इथून कुठे परग्रहावर आता ते यान बिन गेलं तसं कुठे जायचंय का? नाही. याची देही, याची डोळा, याची स्थळी, इथेच सगळं जे काही आहे ते चालता बोलता कुठेही तो क्षणभर मध्ये झलक दाखवून जाईल. अन्य सृष्टीत प्रवेश करणे म्हणजे विशेष नव्हे. प्रत्येक आत्माच एक राहिलं मध्ये भौतिक जगाचा त्याग नव्हे अथवा अन्य सृष्टीत प्रवेश नव्हे. अध्यात्मास स्वर्ग आदी अन्य लोकांशी काहीही कर्तव्य नाही. स्वर्गाचा आणि अध्यात्माचा काडी मात्र संबंध नाही. स्वर्गाचं धनी व्हायची, इंद्रलोकाची प्राप्ती, देवलोकाच्या प्राप्तीची आसही ठेवायची नाही. ज्याला ईश्वर साक्षात्कार हवा, तिथे गेला तो फसला. अन्य सृष्टीत प्रवेश करणे म्हणजे विशेष नव्हे. प्रत्येक आत्माच स्थूल जगतात आणि सूक्ष्म जगतातही जात असतो. सूक्ष्म जगत हे काळ घालवण्याकरता असणाऱ्या विसाव्याच्या जागेसारखे आहे. म्हणजे कधी? आत्मा काय आहे? परमात्म्याचा अंश आहे. तो थकतो ह्या मायावी स्थूल जगात. मग त्याला विश्रांतीचे स्थान म्हणजे झोप. झोपेमध्ये, गाढ झोपेत आपली अवस्था कशी असते? आपल्या आत्म्याची मूळ अवस्थेला तो जातो, म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्थेत आपण असतो, बियॉन्ड गॉड स्टेटला असतो. ते काय असतं? तो तिथे सूक्ष्म जगतामध्ये असतो, आराम करतो. ते त्याचं विश्रांती स्थान आहे. जगात अवतरण्यापूर्वीचा काल तेथे घालवला जातो. फार थोडे आत्मे मनोविश्वात प्रवेश करतात, मेंटल वर्ल्ड. जर ते मनोविश्वात शिरले तर त्यांचा काल तेथे बऱ्याच अवधीपर्यंत असतो. आता हे कोण? भूमिकांमधले लोक. ते तिथून लवकर बाहेर येत नाही.
असे असले तरी आत्म्यांना तेथून भौतिक जगात यावे लागतेच. मनोजगतात जरी तो असेल, मनोदेहाचं त्याला भान जरी असलं, म्हणजे 5व्या आणि 6व्या भूमिकेतले प्लेन मधले साधक, तिथे त्याला मनोदेहाचं भान असतं, मनोजगाचं भान असतं, त्यांचे तिथे मनोसंस्कार असतात, अगदी कमी असतात. भौतिक स्थूल संस्कार त्यांचे जवळजवळ नष्ट झालेले असतात. आता ते मी म्हणजे हा मन असं स्वतःला समजतात, संपूर्ण ते मनाचे स्वामी असतात, संपूर्ण विश्वातील प्रत्येकाचं मन ते जाणतात. असं जरी असलं तरी तिथूनही त्यांना बाहेर यावं लागतं. का? कारण ते अंतिम उद्दिष्ट नाही. द्वैत तिथे कायम असतं. तिथेही त्यांचा मनाचा नाश होऊन, संस्कार नष्ट होऊन, जेव्हा ईश्वर साक्षात्कार होईल आणि ईश्वर साक्षात्कारानंतर सद्गुरू व्हायचं म्हणजे पुन्हा या सृष्टीचं, स्थूल जगताचं भान त्यांना आणावं लागतं. ते जेव्हा तिथून या भौतिक जगतात येतात तेव्हा तेथील विशेष शक्ती त्यांच्याजवळ असते. अन्य जगतात गमन, दुसऱ्या जगतात जाणे. आत्मे स्थूल आणि सूक्ष्म जगतात क्रमाक्रमाने निवास करतात. क्वचित काहींच्या संबंधात आत्मे स्थूल जगत आणि मनोविश्व यात राहतात. दुसऱ्या जगात जाणे म्हणजे विशेष नव्हे, ती आध्यात्मिक प्रगतीही नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की आत्मा जेथून निघाला तेथे परत गेला. दुसऱ्या जगतात जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आत्म्याने प्रगत जाणीवेवर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्राण जगतात गेला, मनोजगतात गेला हे महत्वाचं नाही, ते उद्दिष्टही नाहीये. आपलं उद्दिष्ट काय आहे? हा ह्युमन कॉन्शियसनेस, मानवी चेतना जाऊन ती चेतना दैवी बनवायची आहे. म्हणजे मानवी चेतने आहे, जी जाणीव आहे, ती प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या जगतात जाण्याचा प्रयत्न करून उपयोग नाही. जर मानवी जाणीव असेल, संस्कार शिल्लक असतील, तर दुसऱ्या जगात जाऊनही काही उपयोग होणार नाही. सूक्ष्म जगत आणि मनोविश्व स्थूल जगतापासून दूर अंतरावर नाहीत. ठीक आहे, असं वेगळं कुठे मागे आपण उदाहरण दिलं की भारत पाकिस्तान सीमारेषासारखी एखादी त्याची बाउंड्री आहे का? नाही. ते दोन्ही एकमेकात इतकं मिसळलेलं आहे आणि म्हणूनच टोटल किती 3 जगत नाही तर 21 जगत आहे. किती जगत आहे? बाबांनी हे सांगितलेलं आहे, आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये वाचलेलं आहे. 21 क्रिएशन अँड कॉजेस की गॉड स्पीक्स ते आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर मेसेज टाका. 21 जगत आहेत. 21 जगत कशी? या प्रत्येक जगताचं उपजगत असतं. स्थूल प्लस सूक्ष्म, स्थूल प्लस मनोजगत, सूक्ष्म प्लस मनोजगत, या प्रत्येक, थँक्यू मेहर प्रसाद, परफेक्टली सेड, या प्रत्येक जगताचं, दुसऱ्या जगताचं, ह्याचं आणि त्याचं मिळून असे जे उपजगत आहे, असे सगळे मिळून 21 खरं जगत आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे ॲस्ट्रल वर्ल्ड आहे, जिथे स्थूल आणि सूक्ष्म दोन्हीची प्लस झालेला आहे, एकत्र आलेला आहे. पुसट, स्थूल पुसट झालेला आहे, सूक्ष्म अजूनही पुसट आहे. असं दोन्हीची बाउंड्री अशी जी आहे ती म्हणजे उपजगत असतात. म्हणून इथे म्हटलंय की सूक्ष्म जगत आणि मनोविश्व स्थूल जगतापासून दूर अंतरावर नाहीत. स्थूल जगतात वावरतानाही त्या जाणीवेच्या अवस्थेत राहणे शक्य आहे. ही विश्वे अथवा हे लोक एकमेकापासून भिन्न नसून एकांतर्गत एक असे आहेत. ते काही वेगळे नाही आहेत, एकात एक आहेत ते. अवस्थातून गमन, गमन म्हणजे जाणे. आध्यात्मिक अवस्थांचा सूक्ष्म जगताशी आणि मनोविश्वाशी संबंध आहे. ज्या काही आध्यात्मिक अवस्था आहेत, अध्यात्म पथावर असणं, भूमिका असणं, या सगळ्यांचा सूक्ष्म जगताशी आणि मनोजगताशी संबंध आहे. आपल्याला माहित आहे 1 ते 4 भूमिका त्या कोणत्या बाउंड्रीवर आहेत. पहिली भूमिका स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीच्या सीमारेषेवर आहे. दुसरी, तिसरी, चौथी पुन्हा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी सूक्ष्म जगतात आहे. पुन्हा चौथी भूमिका जी आहे ती सूक्ष्म जगत आणि मनोजगत ह्या दोन्हीच्या उंबरठ्यावर आहे. 5वी 6वी मनोजगतामध्ये आहे आणि 7वी मध्ये कुठलेही जगत राहत नाही, कारण तिथे तो ईश्वर झालेला आहे, तिन्ही जगताचा स्वामी झालेला आहे.
व्यक्तीचा प्रवास आध्यात्मिक अवस्थांचा सूक्ष्म जगताशी आणि मनोविश्वाशी संबंध आहे. व्यक्तीचा प्रवास स्थूल शरीरातून सुरू होतो आणि स्थूल शरीरातच त्यास अत्युच्च सत्याचा साक्षात्कार होतो. अतिउच्च सत्य म्हणजे काय? ईश्वर. त्या ईश्वरी साक्षात्कार केवळ आणि केवळ मानव देहातच होतो. अथवा अवस्था अथवा स्तर जाणीवेच्या अवस्थांच्या आंतरिक बदलानुसार असतात. जाणीवेच्या अवस्थांच्या आंतरिक बदल म्हणजे कॉन्शियसनेस मध्ये जे प्रगल्भता होते, बदल होतो, त्याप्रमाणे अवस्था असते सूक्ष्म जगत किंवा मनोजगताची. अज्ञानावस्थेत अथवा जाणीवेच्या म्हणजे ज्ञानाच्या अवस्थेत या स्तरातून जाणे शक्य आहे. स्थूल सूक्ष्म अथवा स्थूल जगत मनोविश्व यात चक्कर खात राहणे म्हणजे आध्यात्मिक प्रगती नव्हे. केवळ तिथल्या तिथेच त्या भूमिकांवर भटकत राहिलं तर त्याला काही अर्थ नव्हे. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीचीही खात्रीही देता येत नाही. ते म्हणजे म्हणून बाबांनी सांगितलं की ह्या सप्तभूमिका सुद्धा अंततः या मायावी भासमय भ्रममय शिरोजगताचाच भाग आहे. पण त्याचं महत्व यासाठी आहे की त्या आपल्याला या मायावी जगतातून पुढे जायला मदत करतात. तितकंच त्याचं महत्व आहे. अंततः ते काही आपलं साध्य नाही. जाणीवेचे स्वरूपांतर म्हणजे मानवी जाणीव जाऊन ती दैवी जाणीव व्हायला पाहिजे. आध्यात्मिक प्रगती ही भोवतालच्या परिस्थितीहून फार वेगळी आणि अधिक उच्च दर्जाची आहे. आध्यात्मिक प्रगतीमध्ये जाणीवेच्या वृत्तीमध्ये आणि स्वरूपात पूर्ण बदल होत असतो. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस, चेतना, मानवी चेतना जाऊन दैवी चेतना याची, म्हणजे त्याच्यात पूर्ण बदल होणारच. अध्यात्माच्या प्रगती पथावरील व्यक्ती डोळे उघडे ठेवून जर पुढे जात गेली तर तिला तसा अनुभव येतो. या व्यक्तीला सूक्ष्म जगतातीलही त्यावेळी अनुभव येतात. हे अनुभव ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या श्रेणीनुसार येत असतात. सर्वांचेच अनुभव सारखे नसतात. अनेक योगांची ही अवस्था असते, पण तिथे अडकून राहायचं नाही. ज्याला बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये अवकाश, आसमान म्हटलेलं आहे. प्रत्येक भूमिकेचं 7 आसमान आहेत, 7 आकाश आहेत. प्रत्येक भूमिकेचं आपलं एक आकाश आहे. पण ती भूमिका हे आपलं स्टेशन आहे. त्या स्टेशनाहून यात्रा करत आपल्याला अंतिम उद्दिष्ट गाठायचं आहे. आणि ते आसमान म्हणजे त्या भूमिकेचं आकाश म्हणजे त्या स्टेशन जवळ असलेलं शहर आहे. आपण उतरून त्या शहरात भटकत राहिलो तर आपण आपली गाडी चुकणार, आपण भरकटणार. म्हणून आसमानांकडे जायचं नाही. आणि आसमान म्हणजे आकाश म्हणजे काय? त्यात होणाऱ्या उपलब्धी, त्यात मिळणारे फायदे, त्यात मिळणाऱ्या सिद्धी, त्याच्यामध्ये अडकायचं नाही. जर तो डोळे मिटून या मार्गात प्रवास करू लागला तर त्यास या बदलांची ते घडत असतानाही जाणीव राहणार नाही. जसं बाबांनी सांगितलं, माझ्या सगळ्या लोकांना मी डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन जाणार. म्हणजे आज जरी आपल्यातलं कुणी त्या मार्गावर प्रवास करत असेल तर त्याला आणि आपल्याला कुणाला ते कळणं शक्य नाही. आणि हे का सांगितलं बाबांनी? त्या सगळ्यांच्या हितासाठी. डोळे उघडे ठेवले तर काय दिसतील? ते चमचमणारी प्रलोभनं दिसतील. त्यात अडकण्याची शक्यता असते. मार्ग सुकर व्हावा, फास्ट व्हावा म्हणून ही योजना केलेली आहे डोळ्यावर पट्टी बांधण्याची. अस्तित्व, प्रेम, वात्सल्य, आत्मयज्ञ, त्याग, ज्ञान, संयम, शरणागत वृत्ती, ज्या 7 बाबांनी स्टेजेस सांगितलेल्या आहेत. एक्झिस्टन्स, ईश्वर म्हणजे काय? अस्तित्व आहे, प्रेम आहे, आत्मयज्ञ आहे, त्याग आहे, ज्ञान आहे, संयम आहे. ह्या त्या पायऱ्या आहेत. कसं प्राप्त करत जायचं? 7. शरणागत वृत्ती म्हणजे संपूर्ण फायनल आणि मोस्ट इम्पॉर्टंट.
संपूर्ण समर्पण. 7 अवस्था, ह्या 7 स्टेजेस तुम्हाला सगळ्यांना चांगल्या माहिती आहेत. याच्यावर बऱ्याच लोकांनी भाषणं ठोकलेली आहेत. बऱ्याच सेंटरला ते अशा 7 स्टेप्सच्या माध्यमातून त्या दाखवलेल्या सुद्धा आहेत. 7 अवस्था या जाणीवेच्या आध्यात्मिक प्रगतीच्या अवस्थाशी प्रत्यक्षात संबंधित असतात. म्हणजे आध्यात्मिक प्रगती जशी जशी होते, कॉन्शियसनेस जसा जसा प्रगल्भ होत जातो, ती जी त्याची अवस्था असेल त्याच्याशी या 7 अवस्थांचा, 7 स्टेजेस, 7 प्लेन्स ते नव्हे, 7 अवस्था जे बाबांनी सांगितलंय, संयम, प्रेम, ज्ञान, त्याग, त्या 7 अवस्था त्यांचा कॉन्शियसनेसच्या डेव्हलपमेंटशी संबंध असतो. आणि सूक्ष्म जगताशी व मनोविश्वाशी अप्रत्यक्षात संबंधित असतात. कोणत्या? या 7 अवस्था ज्या आहेत, अस्तित्व, प्रेम, आत्मयज्ञ, त्याग, ज्ञान, संयम आणि शरणागत वृत्ती, ह्या सटल वर्ल्ड आणि मेंटल वर्ल्डशी अप्रत्यक्षपणे संबंधित असतात. एका भक्ताची कथा. आता पुढे एक स्टोरी आहे, पेज नंबर 96. अवस्थांचे so sorry. एका भक्ताची कथा. अवस्थांचे उल्लंघन करण्याकरता अवस्थांचे उल्लंघन करण्याकरता अध्यात्माची अत्यंत गरज आहे. खऱ्या अध्यात्माकरता देवाचे प्रेम म्हणजे खरी भक्ती आवश्यक आहे. आता प्रेम आणि भक्तीची गरज पडते, समजलं? त्याला खरा भक्त म्हणता येणार नाही की जो कुरकुर न करता अथवा न रागवता अथवा असमाधानी न राहता देवाची इच्छा मानू शकणार नाही. किती मोठं, किती महत्वाचं वाक्य आहे. तोच खरा भक्त जो न कुरकुरता, असमाधानी न राहता, न रागवता जे काही होईल ते देवाची इच्छा समजून खुशी खुशी स्वीकार करेल, तो खरा देव भक्त. सतत कुरकुर करायची, असमाधानी राहायचं, रागवायचं, माझ्यावरच असं का. आता मला मुलगी एक भेटली होती, मैं उससे गुस्सा हूं. कोणावर? बाबांवर. कशासाठी? मी रागवले त्यांच्यावर. असं रागून असमाधानी राहून ते काही खरा भक्त नाही. जे जे होईल ते त्याची इच्छा ही प्रेमाने जो स्वीकारेल तो खरा, न कुरकुरता, तो खरा त्याचा भक्त. सिंपल आहे ना? किती सुंदर व्याख्या, छान पैकी. देवाची इच्छा मानू देवाचा एक खरा भक्त होता. तो अत्यंत धनवान, श्रीमंत होता, शरीराने निरोगी होता, कीर्तिमान होता आणि घरंदाजही होता. परंतु दुर्दैवाने त्याचे सर्व धन गमावले गेले. त्याच्या मित्रांनी त्याला म्हटले, तुझा देव काय करत आहे? तुला मदत करण्याकरता तू त्याला का सांगत नाहीस? तो त्यांना म्हणाला, देवाची इच्छा आहे, त्याला करायचे तसे तो करेल. त्याने आपल्या मनाची शांती ढळू दिली नाही. कालांतराने त्याची बायकोही मेली, परंतु त्याने सर्व भार देवावर सोपवला आणि तो सुखाने दिवस काढू लागला. काही म्हणाले त्याची सर्वत्र चांगली कीर्ती आहे म्हणून तो सुखी आहे. त्याच्याजवळ जरी काहीही धन उरले नव्हते तरीही काही लोक त्याचा द्वेष करतच असत. याला म्हणतात खरा भक्त. आणि हे ऐकल्यानंतर मला आठवण आली नागपूरच्या रामलाल चौरसिया. किती जणांना रामलाल चौरसियाची हकीकत गोष्ट माहिती आहे? हँड रेज करा. रामलाल चौरसिया नागपूरचे. त्यांची गोष्ट किती जणांना माहिती आहे? एक. बस. आश्चर्य आहे. अरे रामलाल चौरसियाची गोष्ट कोणालाच माहित नाही आहे. सांगायची का? ऐकायची आहे? हो हो.
माईक नका ओपन करू, रेकॉर्डिंग चाललं जाईल. फक्त इथे अंगठे बिंगठे दाखवून सांगा. मला आश्चर्य वाटतं. बरं ठीक आहे, मी आता थोडक्यात मी सांगते पुढे. मनाची समतोल वृत्ती वाचू आणि मग ती गोष्ट सांगते. नंतर त्याला एक भयानक रोग जडला. जी गोष्ट इथे सांगतायत बाबा ती पूर्ण करू. कदाचित तीच आहे पण थोडा बदल आहे, आपण बघूया. आता ह्या माणसाची जी कथा आहे भक्ताची, की तो अत्यंत धनवान होता, कीर्तिवान होता, घरंदाज होता, शरीराने सगळं काही होतं म्हणजे त्याला. आणि त्याच्या बाबतीत कसं हे होत गेलं. नंतर त्याला एक भयानक रोग जडला. म्हणजे त्याच्याकडून एक एक देव काढून घ्यायला लागला. धन घेतलं, बायको घेतली, आता रोग जडला म्हणजे आरोग्य काढून घेतलं. तो अगदी कुरूप दिसू लागला. त्याच्या वेदना त्याला असह्य होऊ लागल्या. त्याचे सर्व चाहते लोक त्याच्यापासून दूर राहू लागले. तरीही त्याने मनाची शांती ढळू दिली नाही. तो कोणावर चिडतही नसे आणि धीर गंभीर वृत्तीने आणि आनंद मावळून न देता त्याने देवावर भरोसा ठेवला. विश्वास कोणावर ठेवला? ईश्वरावर. एवढ्या परिस्थितीतही त्याने मनाची शांती ढळू दिली नाही. हे केवढी मोठी गोष्ट. आणि काय करू शकणार? आपल्या हातात काही नसतं. ही त्याची खरी परीक्षा होती. तो संकटातून जात होता, तरीही त्याची देवावरील भक्ती यत्किंचितही ढळली नाही, कमी झाली नाही. नंतर लोक त्याला खरा देवभक्त मानू लागले. सद्गुरूला शरण जाणे. सद्गुरूला शरण जाणे म्हणजे त्याची आज्ञा निशंकपणे पाळणे. जीवनात येईल तसा प्रसंग संतुष्ट समाधानी वृत्तीने सहन करणे ही सद्गुरूवरील श्रद्धेची, भक्तीची आणि शरण वृत्तीची परीक्षा होय. जो कोणतीच अपेक्षा बाळगत नसतो त्याची भक्ती हीच खरी भक्ती होय. अहंकारी वृत्तीचा त्याग. खऱ्या अध्यात्माकरता अहंकारी वृत्तीचा त्याग करण्याची गरज असते. म्हणजे त्यात तो प्राईड तर आलाच, पण दुसऱ्या अहंकार, सेपरेटिव्ह इगो, तोही. अहंकेंद्रीय मन भोगवृत्तीचे असते. जिथे इच्छा, वासना, त्या इच्छांची पूर्ती झाली की अहंकार वाढत जातो. म्हणजेच काय? भोगवृत्ती वाढीस लागते. ते जगातील प्रत्येक गोष्टीकडे उपभोगाच्या दृष्टीने पाहते. कोण? अहंकारी मन. कोणत्याही गोष्टीचा भले बुरेपणा ते स्वतःच्या उपयोगावरून ठरवते. अमुक गोष्ट चांगली आहे, अमुक माणूस चांगला आहे का वाईट आहे, आपल्याशी तो चांगला आहे, आपल्या फायद्याचा असेल तर. आणि ही फार वाईट वृत्ती आज बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट जगतात, ह्या जगतात, दुनियेमध्ये, सोसायटीमध्ये आपण बघतो. खूप लोक कॅल्क्युलेटिव्ह झालेत. अरे तो माझ्या कामाला येईल म्हणून मी त्याच्याशी संबंध प्रस्थापित करून वाढवणं, हा एक स्वार्थी वृत्तीचाच भाग आहे. जर एखादी वस्तू त्याला पसंत नसेल तर ती ते वाईट ठरवते. या पद्धतीने जीवनाचा अर्थ करणे बरोबर नसते, ते चुकीचे असते. म्हणून बाबा सांगतात, डोंट बी जजमेंटल. कोणाबद्दल अनुमान करणं चुकीचं आहे. कोण कुठल्या स्थितीत आहे, कोणत्या अवस्थेत आहे, आपल्याला सांगता येणार नाही. यात आरंभापासूनच चुकीची दृष्टी असते. सर्वांचे अस्तित्व ईश्वरा करताच. चुकीच्या दृष्टिकोनातून चुकीचे अनुमाने निघतात, म्हणजे अंदाज चुकीचे होतात, कारण दृष्टिकोन चुकीचा आहे. प्रत्येक वस्तू म्हणजे स्वतंत्रपणे तिच्या पुरतीच सत्य मानणे बरोबर नाही. प्रत्येक अभिव्यक्ती एकाच सत्याची आहे हा दृष्टिकोन योग्य आहे. काही ते हा एक माणूस असा आहे असं सगळं मध्ये ईश्वर आहे, म्हणजेच प्रत्येक व्यक्ती ही एकाच सत्याची अभिव्यक्ती, म्हणजे सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. सोपं करून सत्याचा साक्षात्कार होण्याकरता अहंकेंद्री, म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होण्याकरता अहंकेंद्री वृत्तीचा त्याग करणे आवश्यक आहे. सगळं मी मी माझं माझं हा अत्यंत वाईट शब्द आहे. जितका टाळता येईल मी 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 माझं 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 माझं, कंटाळा येतो, ऐकवत नाही, तितका टाळावा. परमेश्वराची अभिव्यक्ती केवळ एकाच रूपात होत नाही. परमेश्वर अनंत रूपाने प्रगट झालेला आहे.
सर्वच स्वरूपे ईश्वराची आहेत, सगळे ईश्वराचे आहेत. त्यामुळे हे मी केलं, ते त्याने केलं, मीच अमुक केलं, ते चुकीचं आहे. करता करवता तो आहे. कोणत्याही स्वरूपास ईश्वराच्या अस्तित्वाशिवाय महत्व नाही, अर्थ नाही. कुठलंही स्वरूप असू दे ते ईश्वराचंच आहे. अनेकात एकत्व म्हणून मेनीनेस नाहीये. आपण सगळे वन आहोत का? कारण सगळ्यात ईश्वर आहे. ईश्वर एक आहे म्हणजेच आत्मा एक आहे, म्हणजेच आपण दोन नाहीत आणि एक आहोत. हे अनेकात जे एकत्व आहे ते बघायला हे महत्वाचं आहे. आणि बाबा ते सांगतात की अनेका म्हणणं आपण सगळे वेगळे आहोत, भिन्न आहोत, अनेक आहोत, हे म्हणणं म्हणजे अज्ञान आहे. त्या अज्ञानातून आपल्याला जागवायला ते आलेले आहेत. झोपलेले आहे, आपल्याला झोपेत हे सृष्टी म्हणजे एक स्वप्न पडतं, त्याच्यातून ते जागे करायला आले म्हणजे ते स्वप्न खंडित होईल आणि ईश्वर साक्षात्कार होईल. अनेकात एकत्व आणि एकात अनेकत्व पाहिले पाहिजे. अनेकात एकत्व म्हणजे सगळ्यांमध्ये ईश्वर पाहायला शिकलं पाहिजे आणि एकात अनेकत्व म्हणजे त्या ईश्वरात सगळे आहेत हे पण शिकलं पाहिजे. म्हणून मी गणपतीला नमस्कार करू का नको हा प्रश्नच मनात नाही आला पाहिजे. तो गणपती म्हणजे ईश्वरच आहे, मेहरबाबा म्हणजे ईश्वरच आहे, दोन नाही ते एकच आहे. मनोभावे त्याच प्रेमाने त्याला नमस्कार केला तर बिघडलं कुठे? कुठल्याही कर्मकांडात अडकायचं नाही आणि भाव मनात हा पाहिजे, तेव्हा होईल. नाव देवाचं तुम्ही मेहरबाबांना जाणता, त्यांचे भक्त आहात आपण, तर त्यांचंच नाव घ्यायचं. गणपतीला हात जरी जोडले तरी बाबांचंच नाव घ्यायचं, मेहरबाबा मेहरबाबा मेहरबाबा. सत्य केंद्रित दृष्टी, मनातील गोंधळ नाहीसा करून सत्याचा साक्षात्कार करण्याचा हाच मार्ग आहे, म्हणजे ईश्वर साक्षात्काराचा. नामरूपात्मक वस्तूंना अस्तित्व आणि महत्व देवामुळेच प्राप्त होते. ईश्वरत्व काढून ह्या कोणत्याही गोष्टीस महत्व उरत नाही. कुठलीही गोष्ट असू दे, बिईंग अँड थिंग बाबांनी सांगितलंय, जीव आणि वस्तू. ईश्वर काढा, त्या वस्तू वस्तू राहणार नाही, जीव जीव राहणार नाही. एक मुंगी आहे, त्यातलं ईश्वर काढून घेतला म्हणजे काय राहील? ती गतप्राण झाली, म्हणजे ती मुंगी मुंगी राहणार नाही. अहंकेंद्री वृत्तीच्या जागी सत्य केंद्री दृष्टिकोन ठेवता सर्व बदलते. तेव्हा जगातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ लागू शकतो. त्यातच खरे अध्यात्म आहे. इथे आपण थांबूया 3 मिनिटांमध्ये. रामलाल चौरसियाची गोष्ट कंप्लीट करणं फार कठीण आहे, पण मी प्रयत्न करते कारण आज प्रार्थनेचा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे. मग आरती कुणी करायची ते आयदर हँडरेज करा किंवा मग मी एक चार्ट मध्ये मेसेज टाकेल. आपण पान नंबर 97 वर थांबलेलो आहो आणि पुढच्या वेळी आपण 98, 99 हे आपलं पूर्ण होईल मला वाटतं. आणि पुढच्या वेळी म्हणजे ठीक आहे, कुवारे सर आरती करतील, थँक्यू. आणि 16 तारीख आहे, 16/7/23 ला बहुतेक आपलं हे पुस्तक कंप्लीट झालं तर 30 तारखेला आपण जीवनाच्या सर्वोच्चपदी घेऊया. आता रामलाल चौरसिया हे इथे जे वर्णन दिलंय, मला बऱ्याचदा वाटलं की ही त्यांचीच कहाणी आहे. धनिक, अत्यंत धनिक गृहस्थ होते, सुखवस्तू होते, कीर्ती होती, मान होती, 3 मुलं होती. एकाचं नाव शंकर होतं, एकाचं नाव गणेश होतं, तिसऱ्याचं नाव काय होतं कोणतरी इथे ज्यांना माहिती आहे त्यांना सांगा. एक गणेश, शंकर आणि असंच तिसरं पण देवाचं. असे 3 मुलं होते, सगळं काही होतं. संपत्ती किती? त्या काळात त्यांची वसुलीला लोक जायचे तर तराजू घेऊन जायचे आणि जी वसुली, धन, पैसा, सोनं नाणं जे येईल ते तराजूत मोजून बैलगाड्यातून आणलं जायचं नागपूरला. वसुली, जे काही वस्तूची वसुली आहे किंवा दिलेलं उधारी वसुली आहे, कशाची असेल, तराजूत धन मोजलं जायचं, धान्य नव्हे धन. इतके श्रीमंत होते. आणि ते बाबांकडे आले, बाबांचे निस्सिम भक्त झाले रामलाल चौरसिया. त्यांनीच बाबांना विचारलं की जप कसा करायचा. आणि आज जे आपण तो मेसेज व्हायरल केलेला तुम्हाला आठवत असेल, पॅन्डेमिक मध्ये आम्ही सगळीकडे टाकलेला, बऱ्याचदा टाकलेला, तोही आपण बघू नंतर, पाहिजे तर लवकर नाही झालं सांगून झालं तर आपण सेशन म्हणजे आरती नंतर आत्ताच कंप्लीट करू हे सगळं. तर बाबांनी सांगितलं त्याला की तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे म्हणे. हो. मग मी तुझं सगळं काढून घेईल, काही हरकत नाही म्हणे बाबा. विथ इंटिमेशन बाबांनी सांगितलं त्यांना की मी तुझं सगळं काढून घेईल. आणि अक्षरशः म्हणजे त्यांची सगळी इतकी धनदौलत होती, सगळी नष्ट झाली, म्हणजे सगळी गेली, चोरी झाली.
बायको मेली, मुलं सुद्धा 3 मुलातले 2ही मुलं गेले. फक्त एक गणेश चौरसिया त्यांचा राहिला. त्यांच्याशी मी भेटलेले आहे, पण आता 7 वाजले, आपण आरती करू. आरती नंतर ही गोष्ट पूर्ण करू. थँक्यू सो मच. थँक्यू बाबा. थँक्यू ऑल ऑफ यू. अवतार मेहेर बाबा की जय. प्रार्थना मगाशी आपण कुणाला दिली होती आज? नंदनवार भाऊ, हा सुरू करा. जय बाबा प्लीज. थँक्यू. आणि नंतर कुवारे सर आरती करतील आणि मग आपण परत आपलं सुरू करूया. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. हे देवा सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहे. तू अद्वितीय व अतुलनीय आहे. तुझा ठाम कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहे. तू अविभाज्य आहे. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होता, तू सतत आहे व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे आणि सर्वांच्या पलीकडे आहे. तू आकाश मंडळात आहे, पाताळात आहे. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहे व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहे. गुणात आहे व त्रिगुणापलीकडे आहे. तू अगोचर असून स्वतंत्र आहे. तू विश्वकर्ता व दैवेश्वर आहे. तू सर्व मनांचा हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहे. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहे. तू सर्व व वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून प्रेमळ ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याण अनंत गुणांनी नटलेला सत्य, ज्ञान, आनंद यांची त्रैत्व आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तू अधिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परम असून परात्पर परमात्मा आहे. तू परब्रह्म आहे. तू अल्लाह, विलाय, व प्रियतम पुजारी किंवा एक आणि पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा गेल्या प्रत्येक कामाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसे द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. ते कामविचाराबद्दल व कामकृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल व देवहूनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक स्वप्नाबद्दल, लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यात दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभू, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या
त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक व कुणी आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास मी पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हा तू सहन कर आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अति घट्ट राहावा, यासाठी आम्हा तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम थँक्यू. जय बाबा. जय बाबा. कुवारे सर आरती करा. जय. अवतार मेहर बाबा की जय. बुझावे नारद रतनी कर कुद रत्ने फरमातु लागी आश भक्तों ने के बख्शे नूरे मातु अया मुर्शद मेहर बाबा चरण पर तुझा धरिये सर सुदाना जात थीवा के पठई बेटो मेहर बातु तुझे मालिक के कटनो तुआसे बिने यार कभी तुझे डरी या है वह घट मारे पतनो होई तू पातू हम रहे रावण ऐसा ले बगस जे ज्ञान दनु के तू पर महात्मा ज्ञानी छेने मुँह तारे पातु खुदाना प्रेमनो प्यालो पिलावी मस्त हमने कर छे तुझ पर ज्ञान सदके साकिया पीद पय मातु हमारी नाव भर दरिए तरावे तो हमें तरिए हमारा ना खुदाए मेहर बाबा छेनी गेवा तू हमारा ना खुदाए मेहर बाबा छेनी गेवा तू बुझावे नार जहलतनी ये कर तुर रत्ने फरमातु लागी आश भक्तों ने के बख्शे नूरे मातु अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय बाबा. आपण रामलाल चौरसियाची गोष्ट पूर्ण करूया. त्यांची 3 मुलं होती. एक गणेश, एक शंकर आणि तिसरं काय नाव होतं मनीष बाबा आठवत नाही का तुम्हाला? आता मला दोघांना आठवत नाही. तर ती गणेशला बाबांनी मांडीवर घेतलं होतं. त्यांची ती दोन्ही मुलंही गेली, म्हणजे कुटुंबात कुणीही राहिलं नाही, फक्त गणेश चौरसिया राहिले आणि त्यांचं बाबांवर इतकं प्रेम होतं. ते पुढे इंदिरा गांधीचे ऑफिशियल फोटोग्राफर होते. हा जो तुम्ही फोटो बघता
एक तर भेटत नव्हते, कोणी जायला असायचं नाही, त्यांच्याकडे ते कोणाला येऊ देत नाही. आम्ही समोर जाऊन त्यांची परवानगी 5 मिनिटासाठी मागितली. जवळजवळ 3 तास आम्ही तिथे बसलो. 5 मिनिटाची परमिशन मध्ये 3 तास आम्ही तिथे कॉटन मार्केटला नाही. 3 तास बसल्यानंतर आम्हाला म्हणजे त्या 3 तासात अक्षरशः बाहेरच्या जगाचं भान गेलं होतं. अस्तित्वच नव्हतं बाहेरच्या जगाचं. आम्हाला त्यांच्या समितीमध्ये इतका सुद्धा अनुभव आला. तर ते जे गणेश चौरसी आहे त्यांनी बाबांचे अनेक फोटो चित्रित केलेले, पेंटिंग केलेले, काढलेले. त्यांनी लग्नानंतर बाबांच्या कडे गेले होते, तो त्यांचा फोटो दाखवला. बाबांच्या पायाशी जोडांचा बसलेला अल्बमच होता त्यांचा, बरेच फोटो दाखवले. बाबा घरी येणार म्हणून त्यावेळेस ते लहान असताना, यंग असताना कळलं तर अख्खं भिंतीवर त्यांनी स्कल्पचर असतं ना मूर्तीचं, तसं भिंती खोटून सगळी इतकी सुंदर चित्राले. जास्तीत जास्त ते येणार म्हणून माणूस त्या साफसफाई नीटनेटकं करेल, एखादा नवीन आकडा टाकेल, त्यांनी भिंती करून ठेवल्या होत्या बाबा येणार त्याच घरात. तिथे आम्ही गेलो, आम्ही तळघरात जाऊ नाही शकलो, तिथे दुकान किंवा काय बंद होतं, वरच्या मजल्यावर गेलो होतो. पण जेव्हा ते सगळं रिनोव्हेशन केलं तर तिथे चित्राचे बाबांचे फोटो वगैरे तुकडे सुद्धा त्यांनी जपून ठेवलेले होते मातीमध्ये. अद्भुत प्रेम, म्हणजे त्याचे वडील गेले, ज्ञान गेलं, जोलन गेलं, संपत्ती गेली, आई गेली, सगळं गेलं, पण राग म्हणून नाही, प्रेम फक्त बाबा. ते गणेश चौरसिया, त्यांचे वडील रामलाल चौरसिया, त्यांना बाबांना त्यांनी बाबा नागपूरला गेले तेव्हा रामलाल चौरसियांनी विचारलं की बाबा जप करायचा तुमच्या नावाचा तर कसा करायचा. तेव्हा बाबांनी मोठा संदेश त्यांना सुंदर केला की बाबांनी सांगितलं, मी असं नाही सांगत तुला की माझ्याच नावाचा जप कर. Take any name of God whom you accept as God, which is nearest to your heart. म्हणजे ते नाव तू घे. आता ते तर बाबांनाच मानत होते, त्यांनी बाबांच्याच नावाचा जप केला. आवाज येतोय बरं का इकडे प्लीज. तर त्यांना बाबांनी सांगितलं की जे नाव तुला हृदयाशी अगदी प्रिय आहे असं कुठलंही एकच नाव घ्यायचं, एक ठेवायचं. आता हे मग ते असं नाही. Take any name, very short and simple. ते अगदी जे छोटं असेल, सिंपल असेल, आणि ते तू अर्धा तास बस, मग हळूहळू वेळ वाढव त्याची आणि जास्त घ्यायची प्रॅक्टिस कर. वेळ ते नाव इतकं घेतलं गेलं पाहिजे, काम करतानाही घेतलं पाहिजे. जसा श्वास आपला चालतो तसं श्वासावरही ते नाव घेतलं गेलं पाहिजे, कालावधी वाढत वाढत. जसा श्वास येतो आणि जातो आपल्याला कळतही नाही, आपण जाणवतही नाही की श्वासोश्वास करतोय, तसं ते नाव पुढे इतकं हे झालं पाहिजे, पिंड गेलं पाहिजे, सतत चाललं पाहिजे श्वासाकडे, की आपण नाम घेतोय, जप करतोय हे सुद्धा आपल्याला जाणवलं नाही. काही लोक सांगतात मी फार बाबांचं नाव घेतो, मी फार बाबांचं नावाचं जप करतो, तर इतका तो सहज आणि सतत चाललं पाहिजे नाम जप बाबांच्या नावाचा की आपल्यालाही नाही कळलं पाहिजे की आपण नाव घेतोय. इतका तो श्वासात गणित जेव्हा होईल. आणि बाबांनी हे का सांगितलं की एकच ठेवलं पाहिजे, तर तिथे कुठेही बाबांनी म्हटलं नाही की हृदयापासून घे की मनापासून घे. हॅबिच्युएट करायला, सवय लावायचे सांगितलेले बाबांनी की आतापासून सवय लागला तर तुम्हाला अंतःक्षणी नाव आठवेल. आता साधं सोपं शॉर्ट का सांगितलं बाबा, शॉर्ट फार तर फार मेहर बाबा. अंतःक्षणी कसं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती, किती कठीण प्रसंग असतो. लंबचढ ओम परब्रह्म परमात्मा तोपर्यंत श्वास निघून जायचा. बाबा मेहर बाबा किंवा बाबा किंवा मेहर बाबा, बाबा 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 मेहर बाबा म्हटलं तर श्वासाकडे कधी तो बरोबर शेवटच्या अंतिम घडीला तो येतच. जसं आमचे पितामह मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा, आमच्या मातोश्री जय बाबा जय बाबा, त्यांचे जय बाबा होतं, त्यांचं मेहर बाबा होतं. एकाच घरातले त्याचेच दोन प्रेमी सोबत असलेले, पण हे ज्याच्या त्याच्या हृदयात बाबा आवडत असेल, बाबा जे आहे ते अंतःक्षणी ते सोपं जातं. आपला शेवटच्या घटका किती कठीण असते ते आपल्याला माहित नाही. त्याने किती सोय करून ठेवली, ती सोपं घ्या, छोटं घ्या. छोटं घेण्याचा अजून एक फायदा की तिथे जास्त वेळ नाव घेतलं जातं आणि सोपं असलं म्हणजे अंतःक्षणी घ्यायला सोपं पटकन जातं तोंडातून निघून. आता बाबांनी पत्र लिहून आमच्याकडे हा संदेश पाठवला होता की नाव मुलांचं कुठेही ठेवा, पण नावाच्या आधी मेहर लावा. आमच्या घरात सगळी नावं मेहरांजली, मेहर प्रसाद, मेहर कृपा, मेहर ज्योती, मेहर आरती, माझी मुलगी मेहर ऋतुषा, अशी नावं काय की जेव्हा आपण त्या व्यक्तीला बोलवतो तेव्हा बाबांचं नाव
यांनी सुरू केली की कसं असतं तर, आपली हिंदुस्थानी पद्धत अशी आहे की शेवटच्या घटकांना साधारणतः लोकांना आपल्या लेकरांची आठवण येते. नाही का? ती कथा आहे ना, ती किरसुनी खाते, किरसुनी खाते म्हणून त्याला बोलता येत नव्हतं. केस हा, केस वा, काहीतरी अशी एक कथा आहे, ती आठवत असेल तर देशपांडे भाऊ यांना. तर ते आपसूक त्याच्याकडनं तो सांगत होता की तो सावकार मरत होता आणि ती केरसुनी खात आहे वासरू. केसवा, केसवा. तर ते मुलाला तो सांगत होता की ती केरसुनी खाते. पण ते झालं काय की केशवा झालं ते, आणि ते त्याला मुक्ती मिळाली, अशी ती कथा आहे थोडक्यामध्ये सांगायचं तर. अंत्यक्षणी मुलांना बोलवायचं म्हणून जरी कायम बोलताना म्हणजे तुझ्या म्हटलं नाही, आपण बाबांचं नाव तेही क्षणा तसं लिहितं, पण बाबांच्याच नावाचा जर जप केला म्हणजे मुलांच्या नावाच्या मागे मेळ लावण्याचं जे बाबांनी सांगितले, बाबांच्या इन्स्ट्रक्शन झालेलं आहे, पत्र आहे त्याचं, तर त्याच्या मागे बाबांचा हा हेतू असा एवढं ते बाबा एक्सप्लेन करत नव्हते. पण आपण जसं आता पूर्वीच्या काळात रामा, सीता, गोविंदाची नावं असायची, ती का देवाची नावं त्यामुळे देवाचं नाव मुखात येतं त्या निमित्ताने. इतक्या वेळा ते नाव घेतलं जातं आणि जे देवाला न जाणणारे, न मानणारे त्यांच्याही तोंडी आपोआप येतात आणि त्यांचा प्रार्थना मिळतो. ते संबंध प्रस्थापित होतो बाबांनी सांगितले. तर असं हे रामलाल चौरस यांचं सुंदर मोठी हकीकत आहे. आता ती कुठे वाचली विचारू नका, कारण तेच आठवत नाही की कुठला संदर्भ वाचला. पक्का असतो काहीतरी गोष्टी डोक्यात, पण कोणत्या पुस्तकात वाचलं ते आठवणार नाही. कारण आम्ही नागपूरला गेलो तेव्हा नागपूरच्या सगळ्या जागा आम्ही आमच्या शोधत होतो, तेव्हा आम्ही ही हकीकत वाचली आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो. गीता मंदिरच्या समोर मग ते हे आहे, त्या भागातच ते त्यांचं घर, ते सुतार झाले आहे, तिथे त्यांच्या मुलाचं दुकान होतं. अजूनही त्यांचा कोणाला पाहिजे तर त्यांचा गणेशांच्या मुलाचा म्हणजे रामलाल चौरस यांच्या नातवाचा नंबर आणि हे आहे, त्यांना मी घेऊन पण आले होते नगरच्या आपल्या नागपूरच्या सेंटरला. ठीक आहे. अवतार मेहर बाबा की जय. आता कोणाला काय बोलायचं असेल तर बोला, सांगा, विचारा. जय बाबा. नसेल तर आपण कंक्लूड करू. दीदी हिंदी में बताया करिए, हमें समझ में नहीं आता है मराठी। जय बाबा की। अरे उमाजी जय बाबा, आप ज्वाइन हुए थे, लेकिन वो- आपने ना केवल मंगल और गुरुवार का दिन ज्वाइन किया करो। अच्छा मंगल और गुरुवार को अच्छा अच्छा, हिंदी में रहता है। ठीक 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 ठीक, मंगल और गुरुवार को। सोमवार का केवल मराठी में आपको ठीक ठीक, नहीं का मराठी हाँ तो आगे से हाँ, मंगल और बृहस्पति, हाँ। आपकी रिक्वेस्ट नोट की है। कभी ना कभी बाबा ये सोमवार का मराठी जाके हिंदी आएगा, ऐसा लगता है मुझे भी। देखेंगे। तो फिलहाल तो हिंदी के लिए 2 दिन है ना, मंगलवार है, गुरुवार। सॉरी। जय बाबा। हमने कहा जय बता दें बाबा। कि हमें मराठी नहीं समझ में आती, बाबा का नाम बस समझ में आता है और कुछ पल्ले नहीं पड़ता है, इसलिए हमने आपको डिस्टर्ब किया, सॉरी। नहीं जय तो बाबा की। रामलाल चौरस की याद करके नागपुर के बाबा के प्रेमी थे, तो उनको बाबा ने कहा बोल के कहा मैं तेरा सब कुछ छीन लूंगा, मेरा भक्ति करना आसान नहीं, तो बोले मंजूर है। बहुत धनाढ्य थे, पूरा धन दिया, पत्नी गई, 3 लड़के थे, 2 लड़के गए, केवल एक लड़का बचा। फिर भी तिला बाबा ने उन्होंने नाता नहीं छोड़ा। अब बोला सुरेखा ताई जय बाबा बोला। जय बाबा, जय बाबा, जय बाबा. काही मी सहज केला, मी म्हटलं आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे, गणेश लालजीकडे, ते पण आले होते आमच्याकडे. आणि आता मुलं आहेत, त्यांचे 2 मुलं आहेत, तर एक मुलगा इथे असतो, एक दुसरीकडे राहतो. आणि त्यांचं चालू आहे आता बिझनेस वगैरे आहे. त्या ताई पण आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, गणेश लालजीच्या मिसेस आहेत. हो त्या, हो 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 हो. नाही तेच तर, हो पुढे पुढे आता पुढची पिढी काही म्हणजे वाटत नाही. ते असताना मात्र आम्ही 13 नोव्हेंबरला त्यांच्याकडे जपाला जात होतो. 13 नोव्हेंबरला जप करायचे होते. बाबांनी बसून त्या झाडाखाली जप केला होता ना 13 नोव्हेंबरला त्या वर्षी. तर वर्ष नाही आठवून राहिलं मला, 44 47 काहीतरी 44ची गोष्ट असेल, 44 मध्ये. तर तिथे ते एक तास जप घ्यायचे, बरेच वर्ष घेतला त्यांनी. मग यांची तब्येत वगैरे जरा हे व्हायला लागली, गणेशलाल मुलांनी पण काही वर्ष केला, मोठ्या मुलांनी, पण आता त्यांनी बंद केलं. मग
मी तर बरेचदा शाळेतून येताना सरळ बस स्टँडहून त्यांच्या घरी जात होती जप असला म्हणजे, आणि तिथेच मग जप वगैरे करून नंतर घरी यायची. असंही झालं आहे. बोलवायचे ते. थँक्यू ताई. जय बाबा. कुमारी सर, काय विचारायचं तुमचा हँडल आहे का चुकून झालाय? मेहरप्रसाद नेमचे. जय बाबा, जय बाबा, जय बाबा। वो जो चौदसिया जो थे ना, उनका कुत्ता मेयर गीता मंदिर के थोड़ा सामने कुत्ते वाला आश्रम है, कुत्ते वाले बाबा का आश्रम है, उसके अपोजिट साइड में वो झाड़